तर आज आपण पक्षी सप्ताह सुरू असून 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र शासनाने पक्षी सप्ताह घोषित केलेला आहे। आज आपण ह्या सप्ताहाच्या माध्यमातून 1 तासिकामध्ये हा पक्षी सप्ताह निरीक्षण करून आपण आजचा हा पक्षी सप्ताह दिन आपण साजरा करूया। आणि समोरचा माहिती पूरक माहिती म्हणून चिरंजीव हा तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि त्यानंतर आपण आपल्याच परिसरातील ठिकाणी पक्ष्या कुठे आहेत त्याचे निरीक्षण करू। त्याबद्दल आपण निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये आपण त्यांचे कृतिशील वर्णन चित्र आपण ते रेखाटूया। तर बघा, हा पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याला साजरा करायचा आहे। तर 5 नोव्हेंबरला मारुती चित्तमपल्ली हे महाराष्ट्रातील पक्षीतज्ञ यांनी बघा पक्षी संरक्षण याकरिता बरेचसे कार्य केलेले आहेत आणि बरेचसे पक्ष्यांविषयी पुस्तकं पण लिहिलेली आहेत, त्याविषयी पक्ष्यांबद्दल जनजागृती केलेली आहे। आणि 12 नोव्हेंबर हे सलीम अली हे सुद्धा देशातील आपल्या भारत देशातील पक्षीतज्ञ आहेत। यांना भारताचे बर्ड मॅन म्हणून यांना ओळखलं जाते आणि यांना पद्मविभूषण भारताचा हा पुरस्कार पण मिळालेला आहे। तर यांनी सुद्धा बघा आपल्या देशासाठी पक्ष्याचे महत्त्व काय त्याकरिता यांनी बरेचसे पुस्तकं लिहिले आहेत, बरेचसे पक्षी संग्रहालय निर्मिती केले आहे, त्यात यांनी स्वतःचे योगदान दिलेलं आहे। तर बघा, पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत का? पक्षी आपल्यासाठी काऊन महत्त्वाचे आहे सांग प्रत्यक्ष, पक्षी काऊन महत्त्वाचे आहेत? पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण ते आपल्या धानामध्ये किडे असतात त्यांना खातात, त्यामुळे आपले धान खराब होत नाही। महत्त्वाचं आहे सांग अक्षरा। गिधाड पक्षी मेलेले प्राणी फेकते त्याला खातो, मग स्वच्छता होतो। तर बघा, गिधाड कावडे हे जे पक्षी आहेत ते काय करतात, एखादा प्राणी मेला आहे ना, जनावर मेला तर आपण त्याला गावाच्या बाहेर टाकतो, त्यामुळे काय होते दुर्गंध पसरते। मग गिधाड कावडे हे प्राणी त्या प्राण्यांचा मांस खातात आणि परिसरातली दुर्गंधी कमी होते, परिसर स्वच्छ होते, आहे का नाही? अशा प्रकारे पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पक्षी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ना। मग तुम्ही पक्ष्यांना मारणार का आजपासून? नाही सर। पक्ष्यांची शिकार करणार का? नाही सर। बरं, आपल्या परिसरामध्ये कोणकोणते पक्षी आढळतात तुम्हाला माहित आहे का? हो सर। कोणते? कावडा, चिमणी, पोपट, मोर, हारवड, कवडी, गिधाड, पानकावडा। कोण इकडे कोणता पक्षी म्हटली? सुतार पक्षी। मग आपण आता काय करू, आपण सर्वजण मिळून जाऊन आपल्या परिसरामध्ये कोणकोणते पक्षी आहेत याची थोडक्यात माहिती घेऊया ना? जाऊ का मग आपण? चला मग या सर्वजण एका मागे एक या। मुलांनो, हे बघा, कशाचे झाड आहे रे? तर वडाच्या झाडाचे बघा जे फळं येतात ते फळं पक्ष्यांना फार आवडत असतात, आहे ना? आणि पक्ष्यांना याचे जो वडाचा जो फळ आहे तो खूप प्रिय असतो त्यांचा। झाड माहित आहे का? नेलगिरी नाही, नीलगिरी। काय आहे तो? बघ, तो पक्षी उडत आहे मोठा वाला, तो तिकडे बघा कोणता पक्षी तो उडतोय बघा। व्हिडिओ घ्या, झूम करा। बगड हे गाव आहेत। आणि आपल्याला आपल्या भाषेत काय म्हणतो त्याला? डोकी। गोंडी भाषेत काय म्हणतात? डोकी। आणि छत्तीसगढी मध्ये कोकेडा। या झाडावर काय बसलेले आहेत? बगडा। आणि काय आहे? दिसले का बगडे? या सर्वजण या इकडे बघा, या इकडे जवळ या। हे काय आहे?
ठीक आहे. तलाव, आपण त्याला काय म्हणतो? बोडी. बरोबर. बरोबर आहे. म्हणूनच ह्या जवळच ह्या पक्ष्यांनी त्या झाडावर बसून आहेत, कारण त्यांना अन्नाबरोबरच काय पाहिजे आहे? पाणी. बरोबर आहे. पाणी हे काय आहे? जीवन. पाणी हे काय आहे? जीवन. त्यामुळे बरेच पक्षी आता जिकडे तिकडे पाणी असल्यामुळे कुठेही पक्षी भटकंती करत असतात आणि दुपारच्या वेळेस काय करतात पक्षी? आराम करतात ना. पण विशेषतः उन्हाळ्यामध्ये काय होतो की त्यांना जागोजागी पाणी साठवलेले किंवा जागोजागी पाणी मिळतो का? नाही मिळत ना. मोठमोठ्या तलाव असेल त्या ठिकाणी पाणकावडे सुद्धा असतात. बरोबर आहे, असतात ना. तुम्हाला जर पक्षी बघायचे असतील, लोक धान कापत आहेत ना. धान कापल्यानंतर तुम्हाला दिसतील तिथं पक्षी बगडे काऊन दिसतात? किडे खाण्यासाठी आहे ना. चलो रे, इकडूनच लागा. धान कापत आहेत ना लोक, तिथं जाऊ, तिकडे जाऊ. चला. ते पक्षी आहेत कर हे वरचा कोणता पक्षी बे? हा कोणता वे रे? हा कोणता पक्षी? आपल्या भाषेत हाची म्हणतो. हाची. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला धान कापता येतो का? येता ना? घरी काम करू लागता ना? आपण याला काय म्हणतो? विडा. खूप शस्त्र हे आहे अवजार आणि खूप तीक्ष्ण सुद्धा आहे आणि वजन सुद्धा. कसे उभे राहायचे का? नाही. कापत असताना आपण असे आपल्या ज्या मुठीत येईल असं त्या पद्धतीने तितका आपल्याला धान पकडता यायला पाहिजे. आपण सर्व शेतकरीचे मुलं आहोत, त्याच्यामुळे आपल्याला कापताही येतं आणि आलाही पाहिजे. दिसला? हा कोणता पक्षी आहे? हा चिकचिक्या. आज आपण पक्षी निरीक्षणासाठी इकडे या परिसरामध्ये आलो ना. तर बघा आपल्याला कोणकोणते पक्षी दिसले? बगडा, हा, चिमणी, कवडी, पुन्हा सुतार पक्षी. तर बघा पक्षी आपल्यासाठी काऊन महत्वाचे समजले ना. पक्ष्यांचे महत्व काय आहेत आपल्या जीवनामध्ये, म्हणा आपल्या पर्यावरणामध्ये, आपल्या परिसरात पक्षी असणे आवश्यक आहेत का? तर पक्ष्यांचे मग संवर्धन करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे बघा आपण पण सुद्धा पक्ष्यांची शिकार करायची नाही, प्रतिज्ञा करूया. पक्ष्यांचे रक्षण करूया. चला प्रतिज्ञा करूया. चला प्रतिज्ञा करूया. पक्ष्यांचे रक्षण करूया. पक्ष्यांचे रक्षण करूया. चला प्रतिज्ञा करूया. पक्ष्यांचे रक्षण करूया. पक्षी वाचवा. पक्षी वाचवा. निसर्ग सांभाळा. पक्षी वाचवा. निसर्ग सांभाळा. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. तर आपलं 5 ते 12 नोव्हेंबर या सप्ताहामध्ये कोणता सप्ताह चालू आहे? पक्षी सप्ताह. ठीक आहे. चलो चला. ये